सो मुलींनो, आपला ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर कुठे कुठल्या वेळी असणार आहे त्या सगळ्याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ, ठीक आहे? तरी पण तुम्हाला जर समजा भूक लागली तर आम्ही तुम्हाला ड्राय स्नॅक्सचे पॅक दिलेले आहेत ना, तर ते तुम्ही एक काम करा, ते घ्या आणि ओपन करून आत्ताही तुम्ही ते खाऊ शकता, ठीक आहे? अरे हो, मी विसरलेच होते. थँक्यू सो मच मिताली. ओके. आर यू ओके? नाही, मी मगासपासून बघते तू अशी हरवल्यासारखी दिसतेस. ठीक आहेस ना तू? राधिका, हो, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? प्लीज मला सांगा तुम्ही. नाही, ते काही नाही, मी ठीक आहे. खरं सांगायचं ना तर मला हे जे सगळं चाललंय ना हे खरंच नाही वाटून राहिलं. म्हणजे नाही, मी अशी कधीच एकटीने इतक्या दूरच्या प्रवासाला आले नव्हते ना, अशी पहिल्यांदाच येऊन राहिले, ते म्हणून थोडंसं गांगरल्यासारखं झालं. राधिका, हो, बहुतेक सगळ्यांचा ना हाच अनुभव असतो. तुम्ही एकट्या नाही आहात, आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि तुम्ही माय फेअर लेडीच्या टूर बरोबर आलेला आहात, त्यामुळे पुढचे 5 दिवस सगळं विसरून जायचं, सगळे प्रॉब्लेम, सगळ्या चिंता विसरून एकदम एन्जॉय करा, एकदम मज्जा करा, ठीक आहे? अगदी बरोबर. काय मैत्रिणींनो? तर मुलींनो ऍक्च्युली मॅम, काय आहे, आमचा असा विश्वास आहे की आपल्या सगळ्यांमध्ये ना एक छोटीशी मुलगी असते, त्यामुळे पुढचे 5 दिवस आपण फक्त तिच्यासाठी जगायचं, तिला बाहेर काढायचं, तिच्या आनंदासाठी मस्त मज्जा करायची. म्हणून मुलींनो, ठीक आहे? सो मुलींनो, आपल्या सगळ्यांना आयटिनरी मिळालेली आहे, बरोबर? आता आपण ऑन द वे टू हॉटेल आहोत, पण रस्त्यामध्ये जी काही स्थळं ठिकाणं दिसतील त्या सगळ्या स्थळांची माहिती मी तुम्हाला देत जाणार आहे. तयार आहात ना सगळ्या मुली? ओके देन. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला. बच्चा, काय हे कशाला घेतलंस असं टी शर्ट? कसं दिसतंय ते? हाय बॉब. हो हो हो, ठीक आहे, गुदगुला बरं प्लीज, पण या असल्या टी शर्ट मध्ये मला अजिबात फोटो नाही काढायचा. हे कसं दिसतंय? फोटो काढलाच पाहिजे, वेडास का तू? बच्चा, काढ सेल्फी प्लीज. बरं, ओके. किती क्यूट आला हा. ठीक आहे, क्यूट वगैरे ठीक आहे, पण उत्साहाच्या भरात सोशल मीडियावर अपलोड करू नकोस. का? अरे अगं, का काय बच्चा, कोणी बघितलं तर प्रॉब्लेम झाले ना आपलं बोलणं. फाईन. बापरे, सुट्टी किती भारी आहे, मला खूप आवडली आहे ही. गॉड, मला नाही भारी वाईब येतो माहिती आहे सिनेमातला. आय थिंक मी शुड सेटल हिअर. सेटल? हां. सिंगापूरला सेटल व्हायचं? पण आधी बघू तरी सिटी नक्की काय आहे. हे बघ, आता आज आपण काय काय करणार आहोत. पहिले आपण युनिव्हर्सल स्टुडिओला जाणार आहोत, नंतर आपण सी अक्वेरियमला जाणार आहोत, आणि मी युनिव्हर्सल स्टुडिओच्या सगळ्या राईड करणार आहे. कर सगळ्या राईड कर. मला कळते तुझी एक्साइटमेंट, पण मला फोर्स करू नका, मला भीती वाटते. हे मॅड वाट. नाही, मला भीती वाटते का बच्चा? सो वाट, असं नाही करायचं, सगळीकडे बसायचं. ऐक, मी काय करतो, मी छोट्या मोठ्या राईड्स करतो ना, बाकी मोठ्या राईड मध्ये नाही येणार. मला माझं ते बीपी वाढतं, मळमळतं मला ते. मोठे रोलर कोस्टर्स असतात, मी नेत ना. नाही ना बच्चा, तू कर ना. मला भीती वाटते यार. भित्रा. भित्रा काय भित्रा? मला फक्त राईड्सची भीती वाटते. आणि जसं काय तू कोणालाच घाबरत नाहीस. हो मग ऑब्विसली मी कोणालाच घाबरत नाही. हा, असं. ते बघ, राधिका आली. कुठे? घाबरलीस की नाही? नाही. अगं, राधिका इकडे कुठे येणार आहे? ती बसली असेल घरी. तिला काय सिंगापूर मध्ये यायला पडलंय? तू काय बोलतोस मला? तू तर सगळ्यांनाच घाबरतो. तू तुझ्या आई वडिलांना पण घाबरतो. आई वडिलांना? बापरे, त्याच्यावरून आठवलं, आई बाबांना एक फोन करायचा राहिलाय. ए नाही यार, इकडे आल्यावर पण डोक्यातून गेली नाहीत का यार ते? बच्चा, असं नाही, मला करावा लागेल फोन. तोपर्यंत तू एक काम कर ना. हे बघ, त्या केबल कारचा तू काढलास का फोटो? हा, एक मस्त सेल्फी काढ. मी आलोच. हा, आलो. राधिकाचा फोन आहे, पोचली वाटते. हॅलो. हा, हॅलो आई, गुरुनाथ बोलतोय ग. हा गुरु. हा, बोल बोल बोल. का रे, बरा आहेस ना रे? पोचला का तिकडे? पोचला का? हो हो, पोहोचलो. पण तू ओरडतेस काय? एवढं मोठ्यानं का बोलतेस?
काय बरं इतक्या दूरवर गेलाय तू, तुला नीट ऐकायला यायला हवं का नाही? हो ऐकू ऐकू येतंय मला, ऐकू येतंय. ही कुठे आहे? राधिका कुठे आहे? राधिका गेली ना. कुठे? अरे सिंगापूर. त्याला सरप्राईज द्यायचंय ना. काय? हॅलो हॅलो. हॅलो. हा गुरुनाथ बोल. हा बाबा, ते राधिका कुठे गेली? अरे राधिका ती आपलं आहे काय अथर्वला शाळेत सोडायला गेली. नाही पण मग आई आता काय म्हणत होती? नाही म्हणजे काय आहे, तू सिंगापूरला पोचला असं राधिकाला सांगते असं म्हणाली ती. हा बरं ठीक आहे. मग काही नाही, मी आपलं सहजच केला आणि मग रात्री करतो परत मी. ठीक आहे. हा बाय बाय बाय, निवांत कर. हा बाय 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 बाय. बरं, चला जायचं की नाही? आधी टी शर्ट बदलू दे ना. नाही आता ते कसं दिसतंय रे? मी चाललो. येडाच आहे. का करू मी विसरून गेले ना. काय विसरून गेले? त्याला सगळं कळलं तर मग काय अर्थ सरप्राईजचा? हा कळते मग. ती राधिका पण बहा ना. अगं हॉटेलमध्ये पोहोचल्यावर निवांतपणे करेल ना फोन. मिताली. हा. नाही म्हणजे आपण इथे राहणार आहोत का? हो. फारच भारी हॉटेल आहे. मला तर हे सगळं मालासारखंच दिसून राहिलं. संजीवनी, तुम्ही दोघींनी रूम शेअर करायची. सुनीता मॅम, तुम्ही दोघींनी रूम शेअर करायची. आणि तेजस्वीजी, रश्मी मॅम, ही तुमची रूम, तुम्ही यांच्याबरोबर रूम शेअर करा. आणि माधुरीताई, ही तुमची आणि राधिकाची रूम. हो का? हो. नो प्रॉब्लेम. बरं, माझा रूम नंबर 221 आहे, 221. तर कुठल्याही गोष्टीची काहीही गरज पडली तर प्लीज मला फोन करा. आय विल बी देअर फॉर यू. ठीक आहे. आणि तुमचं लगेज जे आहे ते बसमधून काढून लॉबीमध्ये ठेवलेलं आहे. तर तुम्ही रूममध्ये जाता जाता प्लीज ते पिकअप करा आणि तुमच्या रूममध्ये तुम्ही अगदीच जाऊ शकता. ठीक आहे. सो व्हॉट विल बी अवर नेक्स्ट शेड्यूल डन? तुम्ही आता मस्तपैकी रूममध्ये फ्रेश व्हा. जाऊन आपण ब्रेकफास्ट करूया आणि मग सिटी टूरला जाऊया. म्हणजे मग तुम्हाला छान मस्त शहर बघता येईल आणि मग बघूया कुठे कुठे जाऊ शकतो. ठीक आहे. चला निघूया. माधवी, आपला रूम नंबर काय आहे? हे बघ 953. बर. नाही चालेल ना, मी तुमच्या रूम मध्ये राहिलेलं. अगं चालेल ना, म्हणजे काय, मला तर आवडेल. तुम्ही मगाशी बोलायला आलात ना, तेव्हाच मला वाटलं होतं का तुम्ही जर माझ्याबरोबर असाल ना पूर्ण टूरभर तर मलाही आधार राहील.